आपण काढणार आहोत कपाशीच्या गळफांद्या. ह्या पण इथून पाहायचं असं, इथं असं पाहायचं इथं, आणि इथून खाली आज धरून वाढायचं डायरेक्ट. ज्याला शॉर्टकट व्हिडिओ पाहिजे होता त्याच्यासाठी हा व्हिडिओ, तर ना संपूर्ण व्हिडिओ पाहिजे होता तर इथून पुढे व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती नक्कीच घेणार आहोत. तर चला राम राम शेतकरी मित्रांनो, मी किशोर पाटले आपले परत एकदा इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करतो. आपण जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून ती दाबल्यानंतरच आपल्या इथून पुढील नवीन अपडेट पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कपाशीच्या गळफांद्या काढणार आहोत. तर मी तुम्हाला एकदा गळफांद्याची सविस्तर ओळख करून देतो. चला तर आपण गळफांद्या एकदा पाहून घेऊ की कोणत्या गळफांद्या आहेत आणि कोणत्या फळफांद्या आहेत. ह्या बा शेतकरी मित्रांनो, हे आपलं कपाशीचं झाड. तर ह्या पहा इकडं पहा. आता ही गळफांदी आपण मागच्या वर्षीसुद्धा व्हिडिओ टाकला, त्यात देखील आपण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या बा ही गळफांदी आहेत आणि ही फळफांदी. तर या फळफांदीला पहिलं पान जिथं आलं आहे तिथंच पहिलं पातं लागलेत, आणि गळफांदीला पहिलं पान आहे तर तिथं पातं नाही, तर त्याची संपूर्ण अशी झाडासारखीच वाढ झालेली आहेत. तर आपल्याला काय करायचं, आता आपल्या कपाशीला जवळपास 35 ते 38 दिवस झालेले आहेत. म्हणजे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान ही फांदी ओळखू येते. पण चांगली ओळखू येण्यासाठी 35 दिवसाच्या पुढील कालावधी लागतो. तर आपल्याला जास्तीत जास्त 42 दिवसाच्या आत ही फांदी काढायची. 50, 55, 60 दिवस झाले की त्यानंतर फांदी जर काढायची असेल तर ती तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर काढू शकता. आणि मी तुम्हाला म्हणत नाही की जे आपलं जितकं क्षेत्र आहेत, म्हणजे जितकं आपल्याला जमीन आहे तितकी सगळी जमीन काढा. तर आपण यावर्षी फक्त एखादा पाटा याचा काढू शकता. आणि तर शेतकरी मित्रांनो, ह्या पहा मी तुम्हाला एकदा दाखवतो फांद्या काढून कशी काढायची. तर आपल्याला फांदीची ओळख झाली. हे बा इथून खाली सगळ्या ह्या गळफांद्या आहेत. तर इथून खालच्या आपल्याला एका हातानं इथं धरायचं जाम, आणि एका हाताने याला खाली असं खाली करायचं. आणि हे साल्ट ते निघते. या बा ही साल निघते, यांना कोणताही प्रॉब्लेम आपल्या याला येत नाहीत. तर हे पहा आता इकडं काही काढलेले आहेत मित्रांनो, हे पहा, आणि काही राहिलेले आहेत. तर काढल्यानंतर आपली कपाशी एकदम अशी उठावणी दिसते, म्हणजे अशी बेढव दिसती. कोणत्याही प्रकारचं मन त्या आपल्या कपाशीच्या शेतामध्ये लागत नाही, म्हणून घाबरून जाऊ नका. तर तुम्ही फक्त काय करा, एखादा पाटा काढून पहा यावर्षी, आणि ते याच दिवसाच्या याच्यामध्ये दरम्यान काढून पहा. जास्त मोठे झाल्यावर काढू नका. आणि याचे काय फायदे काय तोटे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ते व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलच्या होमपेजवरती जाऊन पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण फांद्या जर काढल्या आणि शेंडा नाही कट केला तर आपल्याला त्याचे परिणाम पाहिजे तितके मिळत नाही. त्यामुळे शेंडा देखील आपल्याला नक्कीच कट करावा लागतो. आणि शेंडा किती दिवसानंतर कट करा आणि सरकीची हाईट कुठपर्यंत झाल्यानंतर कट करा, तर हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच राहा. आपण तो देखील व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड नक्कीच करणार आहोत. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन आपल्या या चॅनलवरती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.